राजेंद्र शिंदे यांच्याप्रमाणे कॉर्पोरेट कंपन्यांनी गावांचा विकास करावा. चंद्रकांत दळवी. भविष्यात निमगाव वाघा आदर्श गाव होणार. पीआरएम सॉफ्ट सोल्युशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी गावात स्वखर्चानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय बांधून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. निमगाव वाघा गाव आता कॉर्पोरेट गाव म्हणून पुढे येत आहे. थोड्याच दिवसात रायगण सिद्धी हिवरे बाजार नंतर निमगाव वाघा हे आदर्श गावाचं विकासाचं मॉडेल म्हणून पुढे येईल. त्यांनी गावात स्वखर्चातून सुमारे 10 कोटी रुपयांची कामे केली. इतर कॉर्पोरेट कंपन्यांनीही शिंदे यांचा आदर्श घेऊन गावाशी नाळ जोडली तर ग्रामीण भागाचा विकास कामात मदत होईल असं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व सेवानिवृत्त संधी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी केलं. पीआरएम सॉफ्ट सोल्युशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या आर्थिक सहकार्यातून सुमारे 7 कोटी रुपये खर्च करून उभ्या राहिलेल्या नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, नंदुरबार येथील उपवन संरक्षक संतोष सस्ते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, तहसीलदार संजय शिंदे, सहाय्यक लेखाधिकारी रमेश कासार, पीआरएमचे मुख्य प्रशासकीय अधिकारी सुमन कुरेल, मुख्य रणनीती अधिकारी नितीन भराडिया, जनसंपर्क अधिकारी तबाजी कापसे, सरपंच उज्ज्वला कापसे, उपसरपंच किरण जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी राजेंद्र शिंदे यांच्या आई शालन काशीनाथ शिंदे, पत्नी सुनीता शिंदे यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले की निमगाव वाघा गावात 12 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे लावणारे हे देशातील एकमेव गाव असावे. पद्मभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार यांनी लोकसहभागातून गावांचा विकास केला. शिंदे यांनी स्वखर्चातून शाळेचा व गावाचा विकास केला. मी स्वतः निढळा, जिल्हा सातारा येथे प्रशासकीय काम करत असताना व सेवानिवृत्तीनंतर गावाचा विकास करतोय. नगर झडपीचे सीईओ आनंद भंडारी हे आळेफाटा, जिल्हा पुणे येथे गावात विकास कामे करत असल्याचं त्यांनी सांगितलं. निमगाव वाघा गावामध्ये जिल्हा परिषदेची जी प्राथमिक शाळा आहे त्या शाळेसाठी नवीन इमारत ही अतिशय भव्य स्वरूपामध्ये बांधलेली आहे. आणखी या कामासाठी पीआरएम कंपनीचे फाउंडर अँड चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला. राजेंद्र शिंदे हे निमगाव वाघाचेच सुपुत्र आहेत, भूमिपुत्र आहेत. फार कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या गावामधून पुढे जाऊन मोठे झालेले उद्योजक, किती उद्योजक आपल्या गावाकडे माघारी वळून बघतात हा प्रश्न आहे. आणि यासाठी राजेंद्र शिंदे यांचं हे उदाहरण सगळ्यांना अतिशय अनुकरणीय आहे. त्यांनी स्वतः निमगाव वाघा गावामध्ये हा जो काही प्राथमिक शाळेचा जो परिसर आहे त्या पूर्ण परिसराचा अतिशय सुंदर पद्धतीने विकास केलेला आहे. अतिशय सुंदर इमारतीचे डिझाईन करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरॅक्टिव्ह पॅनेल, म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये खडूफळ्याच्या ऐवजी स्मार्ट टीव्ही या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. यामुळं भविष्यामध्ये निमगाव वाघामधील मराठी शाळेचा, विशेषतः 1ली ते 4थीच्या वर्गातल्या शाळांचा दर्जा अतिशय उत्कृष्टपणे वाढेल आपल्याला पाहायला मिळेल. श्री राजेंद्र शिंदे यांच्या पुढाकारातूनच नवनाथ विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने इथे जे नवनाथ विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या विकासासाठी सुद्धा राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि अतिशय सुंदर प्रकारचे नवनाथ विद्यालयाची इमारत सुद्धा बांधलेली आहे. अशा पद्धतीने राजेंद्र शिंदे यांनी त्यांच्या पीआरएम कंपनीच्या CSR फंडामधून आणि स्वतःच्या निधीमधून प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि गावाच्या विकासाची अनेक कामं इथे त्यांनी केलेली आहेत. राजेंद्र शिंदे यांचा हा एक पॅटर्न आहे, विकासाचा पॅटर्न, एक वेगळा पॅटर्न या निमित्तानं ग्रामविकासामध्ये दिसून आला. तो सुद्धा इतरत्र पसरला जावा आणि प्रत्येक उद्योजकाने आपापल्या गावामध्ये निमगाव वाघाच्या पद्धतीनं, राजेंद्र शिंदे यांच्या पद्धतीनं त्यांच्या गावाच्या विकासामध्ये मोठे योगदान द्यावं, अशा प्रकारचं मी आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू इच्छितो. आनंद भंडारी म्हणाले की राजेंद्र शिंदे यांचं काम दीपस्तंभासारखं आहे. शिंदे यांनी शाळा तसेच गावातील विकासासाठी कौतुकास्पद काम केल्याबद्दल प्रशासनाच्या वतीनं खूप आभार व्यक्त करतो.
प्रशासनाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या 650 शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. नेमगाव वाघा गाव आता आदर्श गाव म्हणून पुढे येण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खूप यश मिळवल्यानंतर सुद्धा आपल्या मातीशी नाळ टिकून ठेवली आणि पुढे जात असताना आपले जे बांधव आहेत, आपले जे सगळे गावातले सहकारी आहेत, यांच्याकडे वळून बघून या गावाप्रती आपलं काहीतरी दायित्व आहे, या गावाप्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे, याची जाणीव ठेवून, याचं भान ठेवून शिंदे साहेबांनी जे काम या गावामध्ये उभं केलं, मला असं वाटतं या कामाला साथ देण्यासाठी त्या जिल्ह्याचा सीओ म्हणून मला या ठिकाणी उपस्थित राहणं खरं म्हणजे माझ्यासाठी आवश्यकच होतं आणि मला मनापासून आनंद आहे तर या कार्यक्रमासाठी मी आपल्या सगळ्यांच्या मध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. मी सुरुवातीला शिंदे साहेब असेल, त्यांचे सगळेच टीम असेल, मी अतिशय मनापासून आपलं अभिनंदन करतो, आपलं कौतुक करतो. खरं म्हणजे तब्बल 4 कोटी रुपयाचा निधी आपण जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असेल, गावची ग्रामपंचायत असेल, रस्ते असतील, स्मशानभूमी असेल, गावचं मारुतीचं मंदिर असेल, इतर अनेक कामांसाठी हा निधी आपण या ठिकाणी दिला. अतिशय सगळं हाताने दिलं. प्रत्येक काम उत्तम पद्धतीचं होण्यासाठी जो काही लागेल तो निधी आपण दिला, आपण देत आहात. तर मला असं वाटतं का ही फार मोठी गोष्ट आहे. मी आपल्याला अतिशय मनापासून धन्यवाद देतो. तर आपण मला असं वाटतं का शिंदे साहेब आणि ग्रामस्थ तुम्हाला मनापासून धन्यवाद यासाठी दिले पाहिजे. तर त्या मंदिरापेक्षा विद्येचं हे जे मंदिर आहे हे उभं करण्यासाठी मला वाटतं ते जे प्राधान्य तुम्ही दिलं म्हणजे ही बदलाची नांदी आहे मी असं समजतो. कारण सगळ्यात मोठी गुंतवणूक जर कुठे असेल तर ते शिक्षण आहे, ती शाळा आहे. आमची जी पुढची पिढी आहे त्याला उत्तम पद्धतीचं गुणवत्तापूर्ण जर शिक्षण आम्ही दिलं, चांगल्या सुविधा त्या ठिकाणी दिल्या, तर मला वाटतं ही पिढी चांगल्या पद्धतीची वाढ होईल आणि आयुष्यामध्ये खूप यश प्राप्त होण्यासाठी यांना जे पाठबळ मिळणार आहे ते मला वाटतं शब्दामध्ये वर्णन करण्यासारखं नाही. पोपटराव पवार म्हणाले की भविष्यकालीन संकटाचा विचार करून पुढील 25 वर्षातील शिक्षणाचं धोरण बदलावं लागणार आहे. मानवी जीवन संकटात आल्यामुळे पर्यावरणीय व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शिक्षण पद्धती अंगीकारावी लागणार आहे. आनंदी जीवनासाठी शिक्षण पद्धतीत बदल करणं गरजेचं आहे. ज्ञान मंदिराला आध्यात्मिक मंदिराचीही गरज आहे. म्हणजे CSR फंडाचा मूळ उद्देशच आहे जे काम सरकारी व्यवस्थेतून होऊ शकत नाही ते CSRच्या माध्यमातून व्हावेत. म्हणून त्यासाठी CSR फंडातून म्हणजे राजेंद्र शिंदे साहेबांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून निमगाव वाघा या आपल्या स्वतःच्या गावात एक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा 5 कोटी रुपये खर्च करून अतिशय सुंदर केलेले आणि यातून सर्वसामान्य गोरगरिबाची मुलं निश्चितपणे दर्जेदार शिक्षण घेऊ शकतील. कारण जिल्हा परिषदेची शाळा ही ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांच्यासाठी असेल. म्हणून निमगाव वाघामध्ये ज्या प्रकारची शाळा झाली ही जर प्रत्येक उद्योगपतींनी आपण घेतलेल्या दत्तक गावात याच पद्धतीने केली तर सर्वसामान्य गरिबाची मुलं चांगल्या प्रकारे उद्याच्या स्पर्धेमध्ये गुणवत्तादायी शिक्षण घेऊन टिकू शकतील. राजेंद्र शिंदे म्हणाले की PRM सॉफ्ट सोल्युशन कंपनीमधील सहकाऱ्यांच्या योगदानातून ही वास्तू उभी राहिली आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात हार या नावाचा शब्द ठेवायचा नाही, संघर्षातूनच जीवन घडतं असंही त्यांनी सांगितलं. काय होतं सगळीकडे आपण पाहिलंय की जिल्हा परिषदच्या शाळा पूर्ण देशामध्ये जरी आपण पाहिलं तर त्या शाळा काय असतात एकदम जीर्ण झालेल्या शाळा आहेत आणि शासन जेवढ्या प्रकारे प्रयत्न करतात ते त्या पद्धतीने प्रयत्न करतायत. म्हणजे जे तुम्ही आता काही रिसेंटली पाहिलं असेल की शाळेखाली एक काहीतरी राजस्थानमध्ये अशी काही घटना घडली की त्याच्यामुळे छोटे छोटे मुलं दबले गेले होते, शाळेची जीर्ण झालेली अवस्था होती. सगळ्याच ठिकाणी शासन प्रयत्न करू शकत नाही, पण अशा ठिकाणी जर कॉर्पोरेट जे जग आहे आणि आपल्याला मनातून इच्छा असली पाहिजे की अशा छोट्या छोट्या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे ना आपण. विशेष म्हणजे प्रायव्हेट शाळा खूप चांगल्या पद्धतीने आहे, पण जर आपण शासकीय शाळा जर पाहिल्या तर त्यांची दुरावस्था आहे. आज आम्ही एक असं हे दाखवून दिलंय की किती चांगल्या प्रमाणात एक मराठी शाळा जिल्हा परिषदची आपली मराठी शाळा ही उभा राहू शकते आणि त्याचंच उदाहरण म्हणजे हे दाखवायचं आहे मला महाराष्ट्रामध्ये की एक उद्योजक अशा गोष्टी करू शकतो. तर प्रत्येक गावात एक एक उद्योजक आहेत, तर प्रत्येक गाव वर आणायला आणि तिथलं जे विकास करायला हा खूप मोठा सहभाग याच्यातून तयार होऊ शकतो. आपल्या जिल्ह्यामध्ये संगमनेरमध्ये देखील अशाच पद्धतीने एका उद्योजकांनी गाव बदलण्यासाठी कंपनी IT कंपनी आता फोन केलेला आहे बाप नावाची. हा बाप नावाची. हो. तसं आपले काही माणूस आहे माझा मानस तर आहेच. कारण काय होतं पहा, आपण किती जरी नाही म्हटलं तरी आपल्याकडे IT कंपनी येणं, आता तुम्ही जर पाहिलं की आपल्याकडे IT कंपनी येणार अशा खूप साऱ्या कंपन्या येतात आणि खूप साऱ्या बंद होतात की ज्या डेटा एंट्री करून घेतात, हे करतात ते करतात.
पण खऱ्या खुऱ्या कंपन्या येण्यासाठी आपल्याला तसं इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे. आणि ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे जसं की आता एखादा उद्योजक इथे आला तर उद्योजकाच्या मिनिमम गोष्टी काय असतात. जर तुम्हाला उद्योजक हा पूर्ण फक्त जिल्ह्यासाठी नसतो, तो पूर्ण भारतासाठी असतो किंवा देशाच्या बाहेर काम करण्यासाठी असतो. आणि जर त्याला काही युनिट्स इथे टाकायचे असतील तर त्या प्रकारच्या सुविधा तुमच्या इथं असणं गरजेचं आहे. त्याला ते प्रोटेक्शन मिळणं असणं गरजेचं आहे. त्याला मिळणारं प्रोटेक्शन हे फक्त दिखाव्यासाठी नसतं. म्हणजे आता काही ठिकाणी असं आलं की शो साठी सगळ्या गोष्टी केल्या जातात, पब्लिसिटीसाठी. उद्योजकाला ह्या गोष्टीची काही गरज नाहीये. त्याला जर तुम्ही व्यवस्थित प्रोटेक्शन दिलं, प्रोटेक्शन मीन्स की कुठल्याही प्रकारची भीती नाही राहिली पाहिजे. म्हणजे म्हणतात इकडच्या कंपन्या पण पडल्या चालल्यात, ह्या गोष्टी होतात त्या गोष्टी होतात. जर सगळ्यांनीच आपल्या सगळ्यांनी राजकीय नेत्यांनी किंवा सगळ्यांनी जर आपल्याला असं सहकार्य केलं आणि ते त्यांच्यामध्ये खूप पॉवर आहे की त्या गोष्टी ते कंट्रोल करू शकतात, लोकल लेवलचा काही जे काही त्रास होणार तो कमी करू शकतात. आणि चांगल्या पद्धतीचं एक IT स्ट्रक्चर म्हणावा, किंवा या नगर जिल्ह्यात एवढा मोठा नगर जिल्हा आहे, या नगर जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. मग आपण का मायग्रेट होतो पुणे मुंबईसाठी किंवा इतर जिल्ह्यांमध्ये. जर आपण आपला जिल्हा जर इतर जिल्हे पाहिले तर आता ते खूप विकसित होत गेले. म्हणजे जसं की संभाजीनगर वगैरे आहे, तर हे आपल्या पाठीमागून पुढे चाललेले आहेत. मग आपल्या नगरसाठी काय, नाशिक आहे, हे सगळे पुढे चाललेत. मग नगरमध्ये काय प्रॉब्लेम आहे. तर आणि आता मला सांगायला हरकत नाही की मला सगळ्यांची साथ आहे. म्हणजे इथले जेवढे काही पॉलिटिकली असतील किंवा हे असतील, या सगळ्या लोकांचं सगळ्या बाजूनी सहकार्य. म्हणजे असं कुठलं नाही की मला काही त्रास आहे किंवा ह्या गोष्टी. पण ऍडिशनल तुम्हाला जर डेव्हलपमेंट करायचं झालं तर सगळ्यांना एकत्र येऊन जर इथे IT स्ट्रक्चर उभा राहिलं तर इथला रोजगार जो मायग्रेट होतोय की पुणे मुंबई सारख्या ठिकाणी तिथे हे करू शकतो. एक कंपनी किंवा एक उद्योजक एकाच ठिकाणी IT कंपनी जरी टाकली मी किंवा काही केलं तर मिनिमम किती लोकांना तुम्हाला रोजगार देऊ शकतो. पण त्यांचा जर समूह इथं आला तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला रोजगार मिळणार आहेत आणि स्टॅबिलिटी मिळणार. म्हणजे एक मुलगा जर इथून पुण्याला जातो तर त्याचं घरदार सोडतो, आई वडिलांना सोडतो, म्हणजे ते एजेड असो किंवा चांगल्या याच्यातले असो, तर तो सोडलं जातच ना, त्याला घर सोडलं जातं. आणि तिथे जाऊन घेतो आयुष्यात तर काय घेतो, फक्त एक फ्लॅट घेतो, त्याचे EMI चालू असतात. आणि काय होतं, कालांतराने कधी काही प्रॉब्लेम आले किंवा काही आले तर मग त्याला ते सोडून पुन्हा इकडे यावं लागतं. म्हणजे त्याच्या शिक्षणाचा काही उपयोग होत नाही त्याचा. म्हणून मला असं वाटतं की जसं आम्ही यायला तयारी दाखवतो तसं इकडनं एक तयारी असली पाहिजे की तुम्ही या आणि तुम्हाला लाईफ टाइम साठी आम्ही शुअरिटी देऊ, लाईफ टाइम साठी. कारण काय होतं, एखादा बिझनेस चालू केला, म्हणजे मी माझ्या मनातलं सांगतो की एखादा बिझनेस चालू केला तो बिचारा तिथे सगळं काही कष्ट करतो, सगळे प्रयत्न लावतो, त्यांनी जर इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं, सगळं उभा केलं आणि त्याच्यानंतर जर त्याला त्रास चालू झाला कुठल्याही गोष्टीचा किंवा लोकल काही छोट्या छोट्या गोष्टीचा, तर मग काय होतं, त्याला वाइंड अप करावं लागतं त्या गोष्टी. आणि मग याच्यामुळे होत आहे काय की तुमची जी बेरोजगारी ती वाढणारच आहे. म्हणून सगळ्यांचं सहकार्य होणं अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने उद्योजकाचंही काम असं असतं की सस्टेनेबल जॉब देणं गरजेचं आहे. म्हणजे जरी काही मंदी वगैरे आली तर याचं प्रोव्हिजन त्यांनी अगोदरच करून घेतलं पाहिजे की अशा गोष्टी येतात तर स्टेबल जॉब, सस्टेनेबल जॉब म्हणतो, अशा गोष्टी व्हायला पाहिजे. ग्रामीण विद्यार्थ्यांना या निमित्ताने काय संदेश आहे तुमचा? ग्रामीण विद्यार्थ्यांना साहेब पहा की आता AI टेक्नॉलॉजी खूप जोराने करते. जसं कॉम्प्युटर आल्यानंतर त्याला खूप सारे वर्ष लागले यायला, बरोबर आहे. आणि लोकांचा निगेटिव्ह थॉट होता की कॉम्प्युटर आलाय म्हणजे जॉब जाणार, पण जॉब गेले का नाही, तर जॉब क्रिएट झालेत नव्या पद्धतीने. तसंच AI आलंय म्हणजे आपल्याकडे एक निगेटिव्ह आले का सगळं काम रोबोटिक होणार, हे होणार ते होणार, असं माझ्या मते तरी तो शक्यता खूप कमी आहे. जो माणूस स्वतःला अपग्रेड नाही करणार, जसं की एखादा न शिकलेला, कॉम्प्युटर न शिकलेला माणूस आणि शिकलेला माणूस हा फरक होता, त्याच पद्धतीने AI शिकलेला माणूस आणि साधा कॉम्प्युटरचा माणूस हा माझ्या मते असणार आहे. कसं तज्ञवाले खूप लोक आहेत, त्यांचं मत वेगळं आहे, पण AI शिकलेला माणूस की जी काही पिढी आहे आपली, हे मुलं आहेत, यांना जर आताच आपण अपग्रेड केलं, आताच त्यांना अपग्रेड केलं तर ते बाजारपेठेमध्ये, जगाच्या याच्यामध्ये तेवढंच आपल्या देशामध्ये देशाच्या विकासासाठी योगदान देतील. कारण जर तुम्ही आता सुरुवात नाही केली आणि लास्ट ग्रॅज्युएशन नंतर त्यांना ह्या गोष्टी मिळत गेल्या तर तोपर्यंतची संख्या खूप वाढलेली असेल. आणि सगळ्यात महत्वाचं, AI हे फक्त सॉफ्टवेअर म्हणजे IT क्षेत्रात नसून तुम्ही ऍग्रिकल्चर मध्ये वापरू शकता, सिव्हिल मध्ये वापरू शकता, प्रत्येक सेक्टरमध्ये AI लागणार आहे, प्रत्येक सेक्टरमध्ये. म्हणून आपला जे संकुचित विचार आहे किंवा खूप सारे क्लिप्स व्हायरल होतात, हे जाणार ते जाणार हे जाणार, मला असं वाटतं स्वतःला अपग्रेड जर आपण केलं तर जॉब जाणार नाही, तर एक आपल्या देशाला एक वेगळी नवी दिशा दिसेल. कारण आपल्याकडे तेवढे रिसोर्सेस तयार होतील. आज जगाला आपण रिसोर्स पुरवतोय सॉफ्टवेअरचे, बरोबर आहे, मग आपण AI चे रिसोर्स का नाही पुरवू शकत? मग हेच मुलं जर अपग्रेड झाले तर आपल्या देशाला नक्कीच, कारण जर हे शिकलं नाही तर आपण कुठेतरी बॅकडेटेड असणार आहे, इतर देश आपल्या पुढे जातील. मग आपण आपल्या प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे शैक्षणिक याच्यामध्ये फील्डमध्येच मला वाटतं AI नॉलेज किंवा AI ट्रेनिंग किंवा AI शिक्षण हे देणं गरजेचं आहे. मी माझ्या शाळेमध्ये हे चालू करतोय वेगवेगळ्या प्रकारचं,
आणि त्याचे रिझल्टही तुम्हाला दिसतील काही दिवसात. शिक्षणाधिकारी पाटील म्हणाले की राजेंद्र शिंदे यांच्या दातृत्वातून निमगाव वाघा येथे राज्यातील भव्य दिव्य अशी पहिली शाळा उभी राहिली. जिल्ह्यात लोकसहभागातून सुमारे 63 कोटी रुपये खर्च झाल्याचंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक नगर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक भरत पाटील व सहाय्यक लेखा अधिकारी रमेश कासार यांनी तर आभार गोकुळ जाधव यांनी मांडले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. राजेंद्र शिंदे